नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकंद पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात. राऊत बंधू मिठाईवाले पुशे सावळी सातारा येते आणि पाहणार आहे गुलाबजामची संपूर्ण रेसिपी, तेही सिक्रेट टिप्स आणि मोजमापासह. तर चला पाहूया मित्रांनो. तर आपण आलो आहे राऊत बंधू स्वीट होमच्या किचन मध्ये आणि आपल्याबरोबर आहेत सुरेंद्र महाराज. सुरेंद्र महाराजांनी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये ना खमण ढोकळ्याची रेसिपी सांगितली होती, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. तर आज आपल्याला ना ते 5 किलो खव्यापासून गुलाबजाम कसा बनवायचा ते सांगणार आहेत. नमस्कार सुरेंद्र महाराज. नमस्ते सर. हा, तर आपण आता गुलाबजाम बनवणार आहे. तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला आता? सुरुवातीला सर आधी पाक करून घ्यायचे. हा, तर त्याला साखर किती लागते ते हा. तुम्हाला हा. सांगतो. एक साखर घ्या, हे 15 किलो साखर घ्या ना सर. 15 किलो साखर घ्या. हा हा. हा म्हणजे आपल्याला 5 किलो खव्यासाठी 15 किलोचा साखरेपासून आपल्याला पाक बनावा लागेल, बरोबर? हो हो. आणि याचं पाण्याचं प्रमाण कसं राहणार 15 किलो साखरेसाठी? 10 लिटर सर. 10 लिटर का? हो 10 लिटर पाणी. त्याला 5 टाकले, हा पुन्हा हे 5 आहे, हा हा. मग अजून 5 टाकायचे. अजून 5 किलो टाकायचे. ठीक आहे. आता हे झाले 15 किलो. हे 15 किलो झाले सर साखर. हा हा. आता मी हे आता आपण पाणी वापरते आरोचं पाणी आहे ना? हो रोज पाणी सर. आता गॅस बंद आहे का चालू आहे आपला? बंद आहे सर, चालू करायचे सर. हा हा. म्हणजे आता हाताच्या साईने ढवळायचं काय आता? हो हे पूर्णपणे विरघळल्यावर चालू करायचं गॅस? नाही चालूच करायचे, त्याला चालू कर. आता आपण हा पाक बनवतोय, हा. ह्याच्यासाठी खालचा फ्लेम काही कमी जास्त कसा ठेवायचा आहे? मॅडम ठेवायचे. मिडियम ठेवायचं हा. आहे. आणि जास्त ठेवलं तर असा आपला पाक करपू शकतो का? नाही करपणार नाही, पण ते कसं होतं माहितीये हा. का, जास्ती मोठं ठेवलं ना हा तर ते पाक कडक होईल. हा हा हा. एखादी वेळी पाक बाहेर येईल, हा. म्हणून मध्यम ठेवायचे असते ते. हा हा. बरोबर. म्हणजे पाक कडक झाला तर आपले गुलाबजाम बिघडणार आहेत का? हो गुलाबजाम मोरत नाही हा, हा. त्याच्यात, नुसत्या हात नाही ना गाठी होणार, त्याला चव येत नाही, हा, हा. मग स्पंज राहत नाही ते. मग ते एकसारखे लेबल करायला लागते ते पाकाची. हा हा एकसारखे लेबल झाले ना हा. मग गुलाबजाम छान आणि क्वालिटी होते. हा. बरोबर आहे. म्हणजे पाक सगळ्यात महत्वाचा आहे गुलाबजाम मध्ये. हो पाक डिपेंड. पाक चांगला झाला तर गुलाबजाम चांगले होणार. हो हो हो. ठीक आहे. साधारण किती मिनिट लागतील ना पाक बनायला आपल्याला? हे सर एक 10 मिनिट जाते. 10 मिनिटं का? हो 10 मिनिट. पाक आता होत आलाय. हा हा आता एकदम क्लीन करण्यासाठी आहे ना मळी आलेले आहे. हा हा मग अजून क्लीन पाहिजे एकदम क्लीन, हा. थोडस दूध टाकायचे 200 ग्राम. हा 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 200 ग्राम आपण दूध टाकतोय बघा. हा हा पाक तयार होत आला. हा हा. हे दूध टाकलं की आपली मळी वेगळी होते का? हो हो सगळे मळीवर आहे ना हा. फक्त 1-2 मिनिट थांबायला लागणार, लगेच काढायचं नसतं. दूध टाकलंय ना हा हा 1-2 मिनिट थांबायचे हा, सरासरी. हा. म्हणजे आता घरगुती जे आपल्या महिला वर्ग घरी गुलाबजाम बनवतात हे, हा. तेव्हा पण ही प्रोसेस केली चालते का? हो चालतंय सर. ते म्हणजे गुलाबजाम क्वालिटी दिसते, स्वच्छ दिसते, हा 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 आणि ते असे मडी वगैरे आले की नाही साईडला, हा हा हे सगळे बाहेर जाणार आणि हा. गुलाबजाम छान दिसते आणि क्वालिटी एक नंबर होते. हा, हा. त्याला चमक येईल. म्हणजे जो आपला पाक दिसणार एकदम ट्रान्सपरंट दिसणार आहे. हो हो ट्रान्सपरंट. आता हे मडी काढायचे आपले, हा, हा. तर गॅस एकदम बारीक करायचे, हा हा असं बारीक करायचे. हे बारीक करताना ना असं झारा घ्यायचे बारीक जाळीचे, हा हा जेणेकरून मडी सगळे बाहेर निघते बघा एकदम. पाहू शकतो मित्रांनो, आपण घरी जेव्हा पण पाक करतो ना तर ते साखरेमध्ये ही मळी असतीच असते. हा. त्यामुळे आपला जो पाक असतो थोडासा काळपट दिसतो. तर आता हे मळी काढण्यासाठी दुधाचा वापर केलेला आहे, त्यामुळे काय होणार आहे, आपला जो पाक आहे एकदम ट्रान्सपरंट दिसणार आहे. म्हणजे आपल्या गुलाबजामला एक वेगळीच शाईन येणार आहे. बरोबर ना सुरेंद्र महाराज? बरोबर सर. हा हा तर असं सगळे मडी काढायचे बाहेर. पाक तयार झालेला आहे, फक्त मडी काढायची. तर आपला हा पाक रेडी झालाय, आता ओळखायचं कसं? एकच मिनिट सर, एक हा. क्लीन झाले की तुम्हाला ते बी दाखवतो. हा हा. तर बरेच महिला वर्ग घरी ट्राय करतात, त्यांना ही टिप्स आहे ना खूप फायदेशीर आहे. तुमचा पाक आहे ना स्वच्छ करण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करायचा आहे, त्यामुळे तुमचा पाक एकदम स्वच्छ होणार आहे. बघा पूर्णपणे सगळी मळी निघलेली आहे. असा हा लेवल मध्ये पाक करायला लागतो, तेवढा पातळ. हातात जरा घेतलंय ना हा हा तर चिकटपणा कमी लागला पाहिजे एकदम. थोडं दाखवा बरं. हे बघा हा हा असं लाईन आहे झालेलं. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपला पाक आता रेडी झालेला आहे. गॅस बंद करून टाकायचं. आता पुढची प्रोसेस काय करायची आपल्याला? आता गुळांची करणार आपण तयारी. खावा घेणार हा आणि पाक रेडी झालेला आहे. हा हा आता गुलाब खावा घ्यायचे, ते तयारी करायची.
ठीक आहे, आता बघूया आपण सविस्तर त्याची पण माहिती. हा ठीक आहे. तर आता पाक थंड होऊ द्यायचा का? हा पाक कोमट नॉर्मल येईल. हा हा जोपर्यंत आपले गुलाब तयार होणार, गोळ हा. होणार, तोपर्यंत नॉर्मल येईल. एकदम गरम मध्ये टाकले ना हा. तर गुलाबजामुन फुटते. हा हा मग चिरा म्हणून ते पडतात. गरम मध्ये टाकायचे नसते, त्याला हा. कोमट लागतोय पाक. आपला 5 किलो खावा आहे, हा चांगली क्वालिटीची, हा हा एकदम बेस्ट क्वालिटी आहे. आणि बघा मी 5 किलो खावा काढतोय. हा हा तर हे 5 किलो सर खावा घेतलाय. हा तर कुठली गाठी नाही राहिली पाहिजे, एक सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. म्हणजे असं हाताने क्रश करून एकदम हा ना, हा 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 बारीक करून गाठी नाही राहिला पाहिजे. गाठी नाही राहिलं पाहिजे, एकसारखं करायचं. आता हे तुम्ही गुलाबजाम वगैरे बनवताय स्वीट होमचे आयटम, हा. किती वर्षाचा अनुभव झालाय तुम्हाला? सर मला 25 वर्षाचा अनुभव आहे. 25 वर्षाचा अनुभव आहे. हो सर, हा एक लेबल झालाय बघा. हा हा कोणती एक गाठी नाही, काय नाही, व्यवस्थित झालं सगळं. हा आता पाणी घ्यायचे, हा असं 1 ग्लास पाणी टाकायचे. हा अंदाज आम्ही मग घेतलेला आहे, हा. तर तुम्हाला अंदाज आला पाहिजे. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा. आता असं मिसळायचे, त्याचे एक लेवल करायचे. असं पातळ होतं बघा, लई पातळ करायचे नाही. लई पातळ केले ना तर बांधायला थोडासा त्रास होईल. म्हणजे गोळे मारायला त्रास होता. हा, मग ते लई पातळ करायचं नाही. तर आपण हे पद्धतीनं बघा पातळ केलेलं आहे. हा हा एक लेवल झाला. हा वेलची पावडर आहे. हा चमचा देता का सर? असं एक चमचा आहे ना, हा हा वेलची पावडर आहे. थोडासा आणखीन टाकायची, म्हणजे साधारण 1.5 चमचे टाकायचं का? 1.5 चमचा वेलची पावडर टाकायची. म्हणजे 5 किलो खव्यामध्ये आपण 1.5 चमचा वेलची पावडर टाकायची. हा. आता हा सर गोविंद कंपनीचे दूध पावडर आहे. गोविंद कंपनीचं दूध पावडर. हा 1 किलोची पॅकेट आहे, पण याचा अर्धा किलो आपण घेतलेला आहे. हा. अर्धा किलो बाजूला ठेवलेला आहे. 1 किलो खावाला आहे ना 100 ग्राम दूध पावडर लागते. हा आणि हा मैदा आहे. हा 1 किलोला पावशेर टाकायची. आता हा. 5 किलो आहे हा खावा, मग त्याला 1.25 किलो मैदा आहे. वा. 1 किलो आणि वरती पावशेर. म्हणजे हे प्रमाण तंतोतंत केलं की आपलं हा. गुलाबजाम चांगले होणार आहे. पर ह्या जो दूध पावडर आहे ना, हा. हा मैद्यात असं मिसळायचे बघा. हा हा असं मी टाकतोय बघा, जेणेकरून गाठी होत नाही दूध पावडरची. हा हा डायरेक्ट टाकाय गेलं तर गाठी होणार हा, हा. आणि गोल करताना त्रास होईल, गुलाबजामुन खराब होईल. हा, हा. असं दोन्ही हाताने मिसळायचे. म्हणजे मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हा, मैद्यात मिक्स करायचे बघा हा हा असं. बरेच छोट्या छोट्या टिप्स आहेत ना आपल्या कामाला हा. येतात. तसे अनुभव नसेल तर बरेच चुका होतात ना कामात. हो, ठीक आहे. तर हे बघा हे मिक्स झाले बघा. हा, हा. दूध पावडर आणि मैदा दोन्ही सामान झाले. हा हा. आता हे तयार झालेलं आहे. हा आपण आता हे टाकणार बघा. हे सोडलेलं आहे, आपण मिसळा घेतला आता बघा. हम्म. तर आता आपण हे मैदा 1.25 किलो घेतलेला आहे बरोबर. 1.25 किलो मैदा आहे. आणि 500 ग्रॅम आपण दूध दूध पावडर powder. घेतलेली आहे. हा आणि 5 किलो खवा आहे. हा. आता याच्यापासून साधारण आता हे किती आपलं गुलाबजाम बनतील याचे? ह्याच्या किलो मध्ये मला तर 15 किलो तयार होतील. 15 किलो आणि पर पीस मारले ना हा. तर 800 से 900 पीस तयार होतील. म्हणजे 800 पीस तयार होतील. हो, 800 से 900. आणि वजनाप्रमाणे बघायला गेलं तर 15 किलो. 15 किलो तयार व्हायला. हा हा म्हणजे पाक ऍड झाल्यामुळे याचं वजन वाढणार. हो हो. आणि आता बघा मी मिसळतोय. आता आपला कडक वाटते ना जरा, हा तर थोडं थोडं पाणी टाकायचे. हा. लय पाणी टाकायचे नाही. हा ते एकसारखं मिक्स करायचे, मिसळायचे चांगल्या पद्धतीनं. आता हे कडक वाटते ना, हा मग त्याला थोडस आपण पाणी टाकायचे. लय पाणी टाकायचे नाही, पातळ होईल. मग म्हणजे अंदाज घेत करायचं. अंदाज घेत. अगोदर जास्ती पाणी टाकू शकत नाही. मग काय हा. होतंय, अगोदर जास्ती पाणी टाकले तर मैदा वाढते, हा. गुलांची क्वालिटी बिघडते. हा हा असं पाणी मारायचे. म्हणजे पाण्याचं प्रमाण ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला मैदा टाकावं लागेल. हा मग मैदा जास्त जास्त होत गेला की आपल्या गुलाबजामची क्वालिटी कमी होऊन जाणार. कमी होऊन जाणार. म्हणजे आपले जे स्टँडर्ड आहे 1.25 किलोचं ते मेंटेन राहिलं पाहिजे. जसं आपण घरी चपातीचे पीठ मरतोय की नाही, हा. ते पद्धतीनं मोरायला पाहिजे ते. हा हा म्हणजे ते लेवल मध्ये लावायचे. लक्षात घ्यायचं मित्रांनो, पाण्याचं प्रमाण चुकलं तर आपल्याला मैदा ऍड करावं लागणार आहे. त्यामुळे जो चवीसाठी जो स्टँडर्ड रेशो आहे तो बिघडून जाणार आहे. तर पाण्याचा अंदाज एकदम परफेक्ट घेतला पाहिजे. थोडं मेहनतीचंच काम आहे की नाही महाराज? हो, कष्ट करायला लागते ते. सोपं आहे, एवढं काय अवघड नाही ते. हा हा. आता हे मुरत वगैरे ठेवावं लागतं का आपल्याला?
नाही नाही लगेच गोल करायला घ्यायचे म्हणजे त्याला काय- पूर्णपणे मिक्स झालं की हो मिक्स झाले की लगेच गोल करायला घेणार गोळे करायचे का त्याचे हो गोले करायचे आता हे बघा होत आलंय हा. 2 मिनिटाच्या आत हे लेवल होईल आता चांगली पद्धतीनं मरून झाले बघा गुलाबांचे हा हा तयार झालंय असं रोल करायचे बारीक बारीक हे बघा आणि लहान साईज मध्ये गोळी तोडायचे असं हे बघा असं तोडायचं लहान साईज मध्ये लई मोठे तोडले ना साईज मोठी होईल हा हा खायला टेस्टी लागणार त्याच्याने काय नाही. हा हा फक्त मोठे होईल साईज हा आपलं रेग्युलर साईज आहे घरगुती साईज आहे म्हणजे जे तुकडे तोडून घेतलेत नंतर याला फिनिशिंग द्यायची गोल हो हो फिनिशिंग करायची हा. सर गोळ्या तोडून टाकलेला आहे हा हा ट्रे घेतलेला आहे नॉर्मल असं मैदा टाकायचे ते हा. खाली चिटकत नाही बघा हा हा आणि हे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला किती गोळा येते 1 2 ते पद्धतीनं तुमच्या गोळायचे हा आता मी 4 गोळ्या करतोय बघा हा म्हणजे एका वेळी तुम्ही 4 गोळ्यानं फिनिशिंग देऊ शकताय हा 4 हा हा आणि चांगले पद्धतीने फक्त गोळ करायचे त्याला चीर नाही पाहिजे कुठे चीर असले की तेलात जाऊन फोडणार हे बघा हे पद्धतीनं गोळ करायचं असं कुठे चीर नाही काय नाही एकसारखा असं ठेवायचं चांगल्या पद्धतीने म्हणजे एका वेळी जास्तीत जास्त किती होऊ शकतात हातामध्ये 4 5 आपण घरगुती करायचे तर काय काला 2 जमते काय हा. काला 1 जमते हा, हा. फक्त चीर पडून द्यायचे नाही व्यवस्थित गोल करायचे हा. गडबड नाही करायची चांगल्या पद्धतीने गोल करायचे आणि असं छानपैकी गोल करायचे बघा तुम्ही आता 5 किलो खव्यापासून हे बनवताय गुलाबजाम तर जे गोळे मारायला किती वेळ लागला आता साधारण 2 तास लागतील. आणि आता मी बघतोय तुम्ही स्वच्छता मेंटेन करण्यासाठी डोक्याला कॅप घातली आहे पण हातामध्ये ग्लोव्ह नाही घातले काय कारण याचं हे गुलाबजामचे गोळे जे तयार करतो ना हा त्याला चिरणी पडू नये जर हँड ग्लोव्स आम्ही घातले हा. तर त्याला चिरणी पडते मग चीर ते पडते. तेलात टाकले हा. की फुटले जातात हा. त्यासाठी आम्ही हँड ग्लोव्स नाही टाकत त्यासाठी आम्ही स्वच्छतेसाठी हँड वॉशने हात आम्ही स्वच्छ करून घेतलेले आहेत. हा म्हणजे तुम्हाला काही कारणास्तव तुम्ही हँडग्लोव्ह वापरू शकत नाहीये हा की गुलाबजाम फुटतात चिरा असले हो तर तुम्ही हँडवॉशने हात वगैरे स्वच्छ केलेले आहेत हो ठीक आहे म्हणजे काळजी तर घेतलेली आहे स्वच्छतेची तर ठीक आहे ऐकून जरा चांगलं वाटलं हा तर हा सोयाबीन तेल घेतलेला आहे सर हा हा एकदम चांगले क्वालिटी तेल आहे तर आता आपण 5 किलो खाव्यापासून आता गुलाबजाम बनवतोय हा. तर याला किती तेल घेतलं पाहिजे सर आपलं म्हणजे घरगुती करायचे तर थोडं तेल घ्यायचे आता हे दुकानचे सामान आहे हा. मग मी जास्त कॉन्टॅक्ट मध्ये सोडतोय ना ते हा हा तर 1 डब्बा तेल घेतलेला आहे हे म्हणजे आता- किती किलो आहे हा सर 15 किलो तेल आहे 15 किलो तेल हा आता सॅम्पल साठी मी 4 ते 5 गुलाब सोडलेला आहे हा हा आणि जसं वर येईल ना हा हा तर आपण ते नंतर आपण गुलाब सोडायचे हा हा आता तेल तापलेलं आहे कोंबड तेल आहे हा हा ते वर येईपर्यंत आपण वाट बघायची त्याची 2 मिनिटात गुलाब वर येते हा तेल पूर्णपणे तापलेला आहे हा गुलाब वर आलेला आहे हा गॅस चालू आहे आता गुलाब सोडताना पण आता हा गॅस खाली बंद करायची हा हा बंद केलेला आहे बंद जरा नाही केलं तर खाली कडपट होणार गुलाब हा हा पण आपण आता गुलाब सोडतोय बघा असं ओलातणार ना गोल गोल फिरवायचे वरचे वर हा, आता पण गॅस बंद ठेवलाय खाली हा गॅस बंद ठेवलेला आहे खाली हा हा फक्त आता डोळत राहायचंय हा फक्त शिस्तीना बेल असं गोल गोल फिरवायचे ओलातण्याला हा हा दमानं फिरवायचे गडबड केलं तेल खाली येईल पायावर येईल हा हा भाजायचे चान्सेस आहेत हा हा दमानं फिरवायचे मग आता हळूहळू हे गुलाबजाम वरती येतील का हो गुलायन वरती येते हा गुलायन वर आले हा हा आता आपण पुन्हा गॅस चालू करतोय हा हा पुन्हा चालू करतोय आपण हा चालू केलेला आहे आपण आता हे सगळे गुलाबजाम वरती आले हो, सगळे तर साधारण आता ब्राऊन कलर रेसवर तळायचे का एक 5 मिनिट हा हा म्हणजे तळे कसं ओळखायचं आता हे असं कलर येईल सर हे बघा अगोदर छोडलेलं आपण 5 हा, गुलाब म्हणजे सगळा गोल्डन ब्राऊन कलर यायला पाहिजे हा हा बादाम कलर आला की नाही हा हा ते बघा तयार झालेला आहे ठीक तर आहे आपण एक सॅम्पलला काढू शकतोय बाजूला हा हा आता हे बघा मी काढतोय बाजूला असं हे फाकत छोडलेलं आहे मी. हा हा आणि तडताना आहे ना असं बघायचे एक्सपंज झालं की समजा आतला गाठी नाही कच्चा नाही तर असं दाबायचे लगेच फुगून आला
हा. असं दाबले की फुगून येतोय हा. मग एकदम ओके काय प्रॉब्लेम नाही आणि समजा नाही फुगला हा. तर तो गुलाब कच्चा आहेत हा. मग पाक मोडणार नाही नुसतं पिठासारखा लागेल म्हणजे आपलं गुलाबजाम पूर्णपणे तळाय का नाही तळताना बघायची. त्याची आपण काळजी घ्यायची ते हा हा हा. पोनपरानं आता गुलाब बघा कलर होत आला हम्म. थोडासा ब्राऊन कलर आला ना बादाम कलर हा हा. मग त्याला आपण बाहेर काढणार चांगली पद्धतीनं एक नंबर क्वालिटी गुलाब झाला आता आपण हे पाकामध्ये टाकल्यानंतर साधारण किती वेळात मुरतील हे? एक सर 1-2 तास लागते मोरायला हा हा हा. चांगले आणि म्हणजे एकदम- याचं असं टिकण्याचं किती दिवस टिकतात हे? एक सर आहे ना एक गुलाबजामुन आहे ना 4 दिवस चांगला राहते मस्त म्हणजे 4 दिवस टिकतात. हो 4 दिवस त्याला काय होत नाही बघा हा हा एकदम टेस्टी आणि क्वालिटी आपण थोडा गॅस कमी करायचे हा. आता होत आले तर गॅस कमी करू बारीक ठेवायचे 0 मध्ये आता पूर्णपणे एकदम कलर आलेला आहे. आलेला आहे फक्त हा. आता आता पाकात सोडायचं. पाकच सोडायची हे बघा हा. हा कलर एकदम रेडी झालेला आहे हा हा. आता इथनं आपण पाकच सोडतोय बघा हा गुलाब पाकात सोडलेला आहे तयार झालेला आहे हा हा. एक 2 तास फक्त वाट बघायचे 2 तासानंतर आपण खाऊ शकतो ते म्हणजे 2 तासानंतर खाण्यासाठी रेडी आहे. रेडी आहेत एकदम प्रॉपर गुलाब झाले तयार आपले ठीक आहे, धन्यवाद साहेब. हा थँक्यू आमचे आता गुलाबजाम तयार आहेत राऊत बंधू कराड रोड तुमच्या शुभ कार्यासाठी गुलाबजाम कधी लागले तर अवश्य भेट द्या आणि आमचे गुलाबजाम स्पेशल असते ते एकदम प्युअर खावायचे तुम्ही अवश्य भेट द्या एकदा तर तुम्हाला ऑर्डर वगैरे देण्यासाठी किंवा कॉन्टॅक्ट करण्यासाठी कोणता कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9922 81 55 49. ठीक आहे, धन्यवाद सर.